तर मंडळी, माझं नाव क्षितिज भुसारी, बेस्ट वे स्विमिंग पूल्स महाराष्ट्र आणि गोवा. आणि मी आलेलो आहे अलिबाग वर्सोली या ठिकाणी देवस्मी ब्रीज करून. हे एक सुंदर हॉटेल आहे जिकडे आमचा 24 फीटचा स्विमिंग पूल लागलेला आहे आणि या स्विमिंग पूलसोबत बनवलेला आहे डेक. माझ्यासोबत आज आहेत मिस्टर चेतन म्हात्रे, ह्या प्रॉपर्टीचे ओनर आणि आमचे वन ऑफ द मोस्ट जुने क्लायंट्स, ज्यांनी हा बेस्ट वेचा पूल साधारण 2-2.5 वर्षांपूर्वी बसवलेला आहे. तर आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांचा एक्सपिरियन्स कसा आहे एवढ्या वर्षांमध्ये आणि ह्या पूलनी त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये कसा एक बेनिफिट फॅक्टर ॲड केलेला आहे. सो चेतन सर, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू व्हेरी मच फॉर युअर टाईम. थँक्यू. आणि आमच्या व्ह्युअर्सना आज तुमच्या माध्यमातून आम्हाला हे एक जाणून द्यायचं आहे की हा पूल कसा कॉस्ट इफेक्टिव्ह आणि बेनिफिशियल असू शकतो. तर फर्स्ट ऑफ ऑल, बेस्टवेसोबत तुमचा परचेस एक्सपिरियन्स कसा होता हे तुम्ही आमच्या व्ह्युअर्सला सांगू शकता का सर? सो क्षितिज, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू फॉर गिव्हिंग मी दिस ऑपॉर्च्युनिटी. मी क्षितिजसोबत कॉन्टॅक्टमध्ये आलो ऑलमोस्ट 2.5 years बिफोर वाया यूट्यूब, आणि द एक्सपिरियन्स हॅज बीन फंटॅस्टिक. त्याने पूर्ण मला प्रोडक्टचं डिस्क्रिप्शन खूप सुंदररित्या दिलं होतं आणि त्यांचं वाड्याला जे डिस्प्ले सेंटर आहे मी तिथे पहिले व्हिजिट केलं होतं आणि मग तिथे छान मला सर्व प्रोडक्ट्स त्यांनी एक्सप्लेन केले. फिल्ट्रेशन सिस्टमबद्दल वेगळी जी त्यांची सिरीज आहेत त्या सगळ्या एक्सप्लेन केल्या. कुठल्या पर्पजसाठी कुठलं प्रोडक्ट आहे ते छान मला त्यांनी एक्सप्लेन केलं. देन आय चोज दिस 24x12 फीट, जे माझ्या रिसॉर्टसाठी एकदम ॲप्ट होतं, कारण की माझं एक 4 रूम प्रॉपर्टी आहे. साधारण 15-20 पॅक्स माझ्याकडे स्टे करतात. त्यांच्या टी साईज एकदम परफेक्ट होती. सो चेतन सर, माझा सेकंड प्रश्न तुम्हाला असा आहे की हा पूल इकडे इन्स्टॉल झालेला आहे, त्या टायमाला आमच्याकडे इन्स्टॉलेशन सर्व्हिसेस तर नव्हत्या ज्या आता आमच्याकडे अवेलेबल आहेत महाराष्ट्र आणि गोवासाठी. तर मित्रांनो, प्लीज मेक अ नोट की महाराष्ट्र आणि गोवामध्ये आम्ही टोटल इन्स्टॉलेशन सपोर्ट आता चालू केलेला आहे. तर हा पूल तुम्ही स्वतःच लावला. हो. तर म्हणजे व्हॉट वॉज युअर एक्सपिरियन्स? किती सोपं होतं किंवा काय चॅलेंजेस? इट्स व्हेरी इझी टू इन्स्टॉल. इवन त्यांनी मला यूट्यूब व्हिडिओ लिंक्स प्रोव्हाइड केले होते, मी ते पाहिले. प्रोडक्टमध्ये मॅन्युअल येतो, त्यात सगळे इन्स्ट्रक्शन्स एकदम इझी टू अंडरस्टँड आहेत. आम्ही काही नाही, मी आणि दोघांनी मिळून आम्ही इन्स्टॉल केलं. खूप ते लेआउट केलं, एकमेकांना जॉईन केलं की खूपच सोपं आहे. त्यात असं काही लेमॅन टर्म्समध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. एकदम इझी, प्लग अँड प्ले, आरामात करू शकतो. क्लिक अँड लॉक सिस्टम वरती आहे. इवन माझ्या ओळखीमध्ये जेवढे पण पूल क्षितिजने सप्लाय केलेले मीच होतो मदतीला वगैरे, काही असा काही इश्यू आला नाही. मी इझिली करू शकतो, कोणीही करू शकतो. सो फ्रेंड्स, दॅट सेज की म्हणजे आमचा प्रोडक्ट यूज करणं किती सोपं आणि किती म्हणजे एक डिलाईटफुल एक्सपिरियन्स असू शकतो ते चेतन सरांनी तुम्हाला सांगितलं आहे. कारण आपला जो हा कॉन्सेप्ट आहे हा सिम्पल क्लिक अँड लॉक सिस्टमवरती बेस्ड आहे. तुम्हाला कुठले टूल्स किंवा कुठला स्किल लेबर, प्लंबर हे ते काहीच गरज नाही आहे. एक पॉवर पॉईंट पाहिजे सिंगल फेसचा आणि एक जागा पाहिजे फ्लॅट लेवल सरफेसची, तर त्याच्यावरती तुम्ही हा पूल इझिली सेट करू शकता. चेतन सर, पूलला लागून तुम्ही हा डेक बनवलेला आहे, फारच सुंदर दिसतो आहे. आणि जसं की आम्ही बघू शकतो की एक बरोबर सिमेट्रिकल फॉर्मॅटमध्ये तुमच्या स्पेसचं युटिलायझेशन तुम्ही केलेलं आहे. तर ह्या डेक मागे म्हणजे काय आयडिया आहे, काय तुम्हाला इन्स्पायर केलं की तुम्ही हा डेक बनवला तर हे तुम्ही कशा पद्धतीने काम केलं? तुमच्या वेल्डरसोबत तुमचं काय कन्सल्टेशन झालं? थोडाफार किती खर्च झाला सिंगल साईड डेक बनवायला? थोडं सांगू शकता का आमच्या व्ह्युअर्स? आता डेकचं म्हणाल तर तुम्हाला 2 साईड्स अवेलेबल आहेत. आता मी ब्रॉडर साईड घेतली, जी लॉंगर साईड आहे, त्या साईडला मी इन्स्टॉल केलं कारण की माझ्या जागेला ते परफेक्ट होतं. मला तिथे स्पेस अवेलेबल होती आणि माझा एक कन्सेप्ट होता की लोकांना एक कम्फर्टेबली एक प्लॅटफॉर्म असावा जिथून ते स्वतःला पूलमध्ये एंटर करू शकतात. त्यांना बसावं लागलं तर बसायला जागा असली पाहिजे. आणि एक सिनियर सिटीजन्ससाठी एक कन्सर्न म्हणून मी रेलिंग्स बनवल्या किंवा त्यांना हात पकडायला एक सपोर्ट असावा एक्सटर्नल. बरोबर. आणि त्या सगळ्या गोष्टींचा पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि मग त्याला एक हे करण्यासाठी, सुशोभीकरण करण्यासाठी मग मी झाडं वगैरे तिथे प्लांटर्स लावले. असं हे सगळं. साधारण हे स्ट्रक्चर तयार करायला सर तुमचा मोठी किती खर्च झाला? एक अप्रॉक्सिमेटली 50,000 मी खर्च केले. पण एवढं खर्च करायचं की नाही तो तुमच्यावर आहे. तुम्ही स्वस्तातही करू शकता, असं काही नाही. ते तुमच्यावर आहे. आता तुम्ही किती त्यात स्टडीनेस आणता, किंवा आता मी टाईल्स वापरल्या, तुम्हाला टाईल्स वापरायची काही गरज नाही आहे. इट्स ऑल अप टू यू. भरपूर कस्टमायझेशन ऑप्शन्स अवेलेबल आहेत. येस, इव्हन हां नाही म्हणजे मित्रांनो, हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की आमच्या पूलसोबत तुम्ही खूप क्रिएटिव्हिटी एक्सप्लोअर करू शकता. आता जसं सरांनी केलेलं आहे इकडे तुम्ही बघा, हा एक सिंगल साइडेड डेक आहे. पण आमचे बरेचसे क्लायंट्स असे आहेत ज्यांनी एल शेपमध्ये डेक बनवलेला आहे, कोणी सी शेपमध्ये डेक बनवला आहे, तर कोणी ऑल टुगेदर 4 साइडेड डेकसुद्धा केलेला आहे. तर तुमच्या बजेटनुसार, तुमच्या
क्रिएटिव्हिटी आयडियानुसार तुम्ही तुमचा खर्च खूप कंट्रोल करू शकता आणि ह्या पूलचं युटिलायझेशनसुद्धा तुम्ही भरपूर वाढवू शकता. आता माझा नेक्स्ट क्वेश्चन असा आहे सर की तुम्ही बेस्टवेचा प्रोडक्ट 2-2.5 वर्षांपासून वापरतात, तर तुम्ही आफ्टर सेल्सचं ऑलरेडी आम्हाला सांगितलं की तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स आहे. त्या व्यतिरिक्त नवीन बायर्सला तुम्ही काय ॲडवाईस कराल? म्हणजे एवढे सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, RCC, FRP, लायनर, भरपूर काय काय अवेलेबल आहे. त्याच्या कम्पॅरिझनमध्ये वाय शुड समबडी कन्सिडर बेस्ट वे? मी हे पण नाही म्हणत आहे की वाय दे शुड बाय बेस्ट वे, पण वाय शुड दे इवन कन्सिडर इट? इन शॉर्ट तुम्ही सांगू शकता का आमच्या व्ह्युअर्सला? एक तर सर्वात मेन मी जे पॉईंट 1 म्हणले ते प्रोडक्ट क्वालिटी आहे. कुठेच कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आहे प्रोडक्ट क्वालिटीमध्ये, कारण की हा प्रोडक्ट असा आहे की आता आम्ही तसं कमर्शियली यूज करतो आहे. एक पर्सनल यूजला तुम्ही केअरिंग असता, पण इतरांना जेव्हा तुम्ही वापरायला देता तेव्हा ते कसे वापरतील तुमच्या कंट्रोलमध्ये नसतं. सो माझा मेन कन्सर्न बेस्ट वे चूज करताना हा होता की मला एक क्वालिटी प्रोडक्ट पाहिजे, स्टडी प्रोडक्ट पाहिजे, की लोक कसेही वापरलं, त्यांनी कसंही व्हायलेंटली जरी यूज केला तरी प्रोडक्टला काही अफेक्ट नाही व्हायला पाहिजे. हा माझा सर्वात मेन कन्सर्न होता. दुसरं मी सांगेन की कॉस्ट इफेक्टिव्हनेस, म्हणजे हे जे अबाव ग्राउंड पूल्स आहेत किंवा ह्याचा पोर्टेबिलिटी एक खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे. आता जसं तुम्हाला कधीही हा प्रोडक्ट शिफ्ट करायचा असेल दुसऱ्या लोकेशनला, इट्स व्हेरी इझी. तुम्ही पाणी ड्रेन करा, फोल्ड करा, घेऊन जा, नेक्स्ट डे परत तुमचा पूल रेडी टू यूज आहे. जे परमनंट स्ट्रक्चर्समध्ये तुम्हाला पॉसिबलच नाही, ते म्हणजे लॉक होऊन जातं. इट्स अ वन टाइम इन्व्हेस्टमेंट. पण ह्याच्यात तुम्हाला तो पोर्टेबिलिटी एक ॲडव्हान्टेज मिळतो. हो, इट्स ओके. इट्स अ नॅचरल व्हिडिओ, अनस्क्रिप्टेड टोटली, आणि दिस इज हाऊ हॉस्पिटॅलिटी वर्क्स. बट येस सर, तुम्ही आम्हाला सांगत होतात की ह्याच्या कॉस्ट इफेक्टिव्हनेसबद्दल, तर तुम्ही काय सांगू शकता? येस, तर एकतर मी तर सांगेन जे ट्रेडिशनल आपले RCC पूल्स आहेत त्याच्या 1/4 पण कॉस्ट लागत नाही आहे ह्याला. ट्रू, व्हेरी ट्रू. 1/5 मी म्हणेन, काहीच नाही सर. तुम्ही 1/5 म्हणाल, आमच्या कसं 1/6, 1/8 असं. या साईजचा पूल कन्स्ट्रक्ट करायला मिनिमम 12 to 15 lakhs लागतात आणि तुमचं स्पेस ऑक्युपाईड होणार परमनंटली. तो ऑप्शन गेलाच तुमचा. हे हार्डली तुम्हाला 2 to 3 lakhs मध्ये ह्या साईजचा पूल भेटतोय. सर्वात मेन म्हणजे डे 1 यू कॅन स्टार्ट युझिंग इट. एक्झॅक्टली. कारण ज्यांना कमर्शियल ज्यांचे प्रोजेक्ट्स असतात त्यांना माहिती आहे की आपलं टाइम व्हॅल्यू किती असते. तुमचा आता जसा सीझन आहे, सध्या न्यू इयरचा सीझन सुरू आहे, मला प्रोडक्ट पाहिजे, उद्या रेडी आहे, मला कस्टमर्ससाठी प्रोडक्ट अवेलेबल करायचं आहे, जे RCCला तुमचे 2-3 months तर कुठेच नाही गेले. बरोबर. आणि परत RCCला मी एक अजून डिसएडव्हान्टेज म्हणेन की ऑल डिपेंड्स ऑन युअर लेबर. तुम्ही कुठला लेबर वापरताय, त्यांच्याकडनं कुठलीही चूक झाली महाग तुम्हाला पडणार. एक्झॅक्टली. की ते सगळे डिफेक्ट्स नंतर तुम्हालाच सॉल्व्ह करायचे आहेत, एक्स्ट्रा पैसे भरून, उलट डबल खर्च करून. हा एक खूप छान पॉईंट आहे सर. कारण बरेचदा काय होतं, कस्टमरला स्वतःला माहिती नसतं की त्यांच्या मेंटेनन्स टीम, त्यांच्या स्टाफनी पूल खाली करून ठेवलेला आहे. त्यांचा कस्टमर आहे मुंबईला, पुण्याला, कुठेही, म्हणजे आपल्या घरी, आणि त्यांच्या प्रॉपर्टीवरती पूल आहे खाली 1 महिन्यापासून, त्यांना आयडियाच नाही आहे, आणि पूर्ण वॉटरप्रूफिंगचं काम निघालेलं आहे, टाईल्स उखडलेलं आहे, हे झालेलं आहे आमच्या क्लायंटसोबत. सो दॅट्स अ व्हेरी व्हॅलिड पॉईंट मित्रांनो. कारण एक RCC पूल मेंटेन ठेवण्याच्या मागे जो एफर्ट जातो आणि एक पोर्टेबल बेस्टवेचा स्विमिंग पूल मेंटेन ठेवायचा म्हणजे जो एक पॅटर्न आहे, त्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. प्रायमरीली एक खूप मेजर डिफरन्स असा आहे की आमचा पोर्टेबल पूल तुम्ही कधीही आणि फॉर एन अनडेफिनिट पिरियड ऑफ टाईम तुम्ही खाली करून त्याला कवर करून ठेवू शकता, त्याच्यावरती काहीच इफेक्ट होणार नाही आहे. पण ही गोष्ट तुम्ही RCC किंवा FRPमध्ये करू शकत नाही. तुम्हाला 12 महिने जोपर्यंत तो पूल आहे तुम्हाला त्याच्यात पाणी ठेवावं लागेल. पाणी ठेवताय तर तुम्हाला ते केमिकल्सनी मेंटेन ठेवावं लागेल, कारण तुम्ही ते नाही कराल तर तुमच्या अख्ख्या प्रॉपर्टीमध्ये मच्छरमारी होणार आहे आणि खूप ते डोळ्याला पण खूप खराब दिसणार आहे. आणि जर तुम्ही मेंटेन नाही ठेवलं तर डेफिनेटली तो पूल क्रॅक होणार आहे 99% ऑफ टाइम. बट एनिवेज, दॅट बिंग सेड सर, मला पॉईंट ॲड करावा असं वाटतो की जस्ट इन केस, मी हा फॅब्रिक तर खूपच हाय क्वालिटी फॅब्रिक आहे, तुम्ही अगदी ब्लेड घेऊन त्याला कट्स मारले तरी त्याला काही होत नाही. पण जरी कट लागला, इट्स व्हेरी इझी टू रिपेअर. त्या रिपेअर पॅच अवेलेबल असतात. हो, जस्ट पॅच इट अगेन, इट्स रेडी. ॲब्सोल्युटली. काही टाइम वेस्ट होत नाही. सर, मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो पूल तुम्ही घेतला आहे, आमचे क्लायंट आहेत गोराईला, मनोरीला, डायन सर आहेत आमचे, डायन गोम्स. त्यांच्या प्रॉपर्टीवरती बेस्टवेचा प्रोडक्ट त्यांना यूज करता करता साधारण 8.5-9 वर्ष झालेली आहेत. हा सेम एक्झॅक्ट पूल. म्हणजे मी तुम्हाला ह्याच्यासाठी सांगतोय की तुम्ही जो ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे त्याची लाईफ तेवढी म्हणजे वाढू शकते विथ व्हेरी इझिली.
आणि त्यांनी आता फायनली आफ्टर 8.5-9 वर्षानंतर त्यांनी अपग्रेड केला, कारण त्यांना माहिती पडलं की बेस्टवेनी आता एक नवीन सिरीज लॉन्च केलेली आहे. त्यांच्याकडे तो पूल होता जो एक साईज छोटी होती, त्यांचा हॉटेलचा फुटफॉल वाढला, तर त्यांनी काय केलं की त्यांचा जुना पूल जो आहे त्यांनी तो OLXवरती विकून टाकला, इवन आफ्टर 8.5 इयर्स गाईज. आणि ते पैसे जे काय आले ते थोडेसे अजून ॲड करून त्यांनी एक मोठा 31 फीटचा आमचा पूल घेतलेला विकत. सो मित्रांनो, लास्ट क्वेश्चन सरांना, 1 out of 5, 1 being lowest, 5 being highest, how would you rate your Bestway experience? I will rate 10 out of 5 definitely. Kshitij has been very good friend of mine, very helpful. आणि आमचा परिचय तर प्रोडक्ट निमित्तच झाला होता, पण सिन्स देन वी हॅव बीन इन टच. कधी काही लागलं तरी तो मला हेल्प करतो. अँड ऑफकोर्स चेतन सर पण आम्हाला खूप चांगल्याने होस्ट करतात. आम्ही जेव्हा पण अलिबागला येतो तर चेतन सरांच्या प्रॉपर्टीजमध्येच राहतो, कारण इट्स अन अमेझिंग एन्व्हायरमेंट. इकडे खूप लॅविश, लक्झुरियस, छान, हायजेनिक, वेल केप्ट रूम्स आहेत. एक खूप फ्रेंडली स्टाफसुद्धा आहे. इकडे जेवणाबद्दल मी तुम्हाला काही सांगणार नाही आहे, तुम्ही इकडे या आणि स्वतःच एक्सपिरियन्स करा. सो आय एम नॉट गोइंग टू कमेंट एनिथिंग ऑन द फूड, इट इज ऑन अ नेक्स्ट लेवल जर तुम्ही सी फूड एन्जॉय करता तर. सो दॅट बिंग सेड, चेतन सर, थँक्यू व्हेरी मच अगेन फॉर युअर टाईम टुडे. मित्रांनो, इफ यू लाईक दिस व्हिडिओ, तुम्हाला व्हिडिओ आवडला, तुम्हाला बेस्टवेच्या प्रोडक्ट्समध्ये इंटरेस्ट आहे, खाली लिंकमध्ये आमचे डिटेल्स मेन्शन्ड आहेत. परत ह्या प्रॉपर्टीचं नाव आहे देवस्मी ब्रीज, वर्सोली बीच, अलिबाग. ह्या प्रॉपर्टीची गुगल लिंक आणि सरांचा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करणार आहे. प्लीज विजिट दिस प्रॉपर्टी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. माझं नाव क्षितिज भुसारी, बेस्टवे स्विमिंग पूल्स, महाराष्ट्र, गोवा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.